त्रिभुवन मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की आता इकडे गिरिजा त्याचबरोबर रुद्र हे दोघेही जण घरी आलेले असतात. दोघेही जण घरी आल्यानंतर आता इकडे रुद्र गाडीतून खाली उतरून निघून जातो. तेव्हा इथे जी काही देवकी आहे ती देवकी गाडीमध्ये बसलेली असते आणि गाडीमध्ये बसल्यानंतर आता ती सुद्धा तिथून उतरत असते. आता उतरल्यानंतर आजूबाजूला पाहते तर आजूबाजूला जेव्हा तो परिसर आणि त्याचबरोबर ते घर पाहते तेव्हा तिच्या पायाखालची जमीनच सरकते. कारण आजूबाजूचं घर त्याचबरोबर तो परिसर दुसरा तिसरा कोणाचंही नसून तिचं स्वतःचं घर असतं. तिच्या छकुलीचं घर असतं. त्यावर नाव लिहिलेलं असतं सामर्थ्य. आणि तेव्हा इकडे आता ती विचार करू लागते हे नेमकं काय आहे. देवी आई, तुझ्या मनामध्ये नेमकं काय आहे. तू मला पुन्हा इथे घेऊन आलेली आहेस. हे तर माझ्या छकुलीचं घर आहे आणि इथे मला आणण्याचा नेमका तुझा उद्देश काय आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी काय आहेत असा प्रश्न आता तिला पडलेला असतो. आता हे सगळं काही इथे होत असताना आपण पाहतो की इकडे जी देवकी आहे त्या देवकीला भूतकाळातील सगळ्या गोष्टी आठवू लागतात आणि देवकीला भूतकाळातील सगळ्या गोष्टी आठवू लागल्यानंतर आता इकडे तिच्या छकुलीचे ते दुडूदुडू चालणारे पाय त्याचबरोबर नागेश्वरने तिच्यावर केलेली ती जबरदस्ती हे सगळं तिला आठवू लागतं. नागेश्वरने सांगितलं होतं तू माझी हो, मी तुझा जीव वाचवेल. त्या सगळ्या गोष्टी तिला आता आठवू लागतात आणि स्वतःला त्या बंदखोलीमध्ये करून घेतल्यानंतर कशा पद्धतीने नागेश्वरने इथे आता त्या खोलीलाच त्या घराला आग लावून दिली आणि त्या घराला आग लावून दिल्यानंतर इकडे मात्र कशा पद्धतीने आता जी काही आपली छकुली आहे त्या छकुलीला घेऊन ती तिथून धावतच बाहेर पडली होती. हे सगळं काही झाल्यानंतर कशा पद्धतीने ती आता इकडे वासंतीला भेटली आणि वासंतीला भेटल्यानंतर तिची जी काही छकुली आहे ती छकुली तिनं तिच्याकडे दिली आणि छकुली तिच्याकडे दिल्यानंतर कशा पद्धतीने वासंतीकडून एक वचन घेतलं, काही जरी झालं तरीसुद्धा तू इकडे माझ्या छकुलीचा जीव वाचवणार आहेस. काही जरी झालं तरीसुद्धा माझी छकुली तुझ्याकडे मी देत आहे. तेव्हा वासंतीने सुद्धा तिच्याकडून तिला वचन दिलेलं असतं आणि तिचा जीव वाचवलेला असतो. छकुलीला इकडे तिने बिनधास्त पद्धतीने सुखरूप पोहोचवलेलं असतं. त्याचसोबत आपण इकडे दुसऱ्या बाजूला पाहतो की गिरिजा खोलीमध्ये येते आणि खोलीमध्ये आल्यानंतर आता जी काही वासंती आहे ती म्हणत असते, गिरिजा थांब बरं, तू इथे माझ्या सोन्यासारख्या पोरीवर कोणाची नजर पडली मला कळतच नाही. मला तुझी दृष्ट काढू देत. असं म्हणूनच ती आता दृष्ट काढायला लागलेली असते. आता इकडे दृष्ट काढत असताना ती म्हणत असते, नाही आई, काही नाही झालेलं. नाही ग, पण मला एक गोष्ट कळत नाही आहे की ही दृष्ट नेमकी का आणि कशामुळे होतंय हे सगळं, तेच मला काही कळत नाही. म्हणजे त्या देवीसारख्या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत आणि का होत आहेत हेच मला कळत नाही. असं सुद्धा आता इकडे ती बोलू लागते. तेव्हा लगेच आता गिरिजाच्या मनामध्ये विचार येतो, कसं सांगू आई मी तुम्हाला. म्हणजे खरं पाहायला गेलं तर हे सगळं दुसरं तिसरं कोणी करत नाही, तर फक्त आणि फक्त इथे जो काही नागेश्वर आहे तोच ह्या सगळ्या गोष्टी करत आहे. ही गोष्ट मी तुम्हाला कशी सांगू मला कळत नाही. तेव्हा लगेच आता इकडे गिरिजा म्हणत असते, खरं तर आज मला ना इकडे देवी आईनंच वाचवलेलं आहे. तिचीच कृपा म्हणायचे आणि तिने मला वाचवलेलं आहे. तेव्हा वासंती म्हणत असते, हो ते तर आहेच ग, पण आई तुम्हाला एक गोष्ट सांगू का. जेव्हा जंगलामध्ये वाचवणारी बाई मला भेटली तेव्हा ती बाई फक्त एकच नाव म्हणत होती आणि ते म्हणजेच की छकुली छकुली हेच नाव ती इथे म्हणत होती. ह्या सगळ्या गोष्टी आता इकडे ती सांगू लागते आणि तेव्हा ती म्हणत असते, आई तुम्हाला एक गोष्ट सांगू का. जेव्हा मी इथे घरामध्ये आले होते ना आणि घरामध्ये आल्यानंतर सुद्धा एक गोष्ट झाली होती आणि ती म्हणजे की इथे मला छकुलीचा भास होत होता. तेव्हा वासंतीला आठवतं आणि ती म्हणत असते, काय सांगतेस काय. तेव्हा वासंती विचार करू लागते, म्हणजे देवकीच्या आणि अंगद भाऊजींच्या मुलीचं नाव सुद्धा इथे वासंतीच होतं. म्हणजे नेमकं हे सगळं प्रकरण काय आहे आणि त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टी काय आहेत असा विचार ती आता इथे करू लागलेली असते. ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर आता इकडे जी काही आपली गिरिजा आहे ती इकडे वासंतीला म्हणत असते,
आई मला एक गोष्ट सांगा, तुम्ही इथे एखाद्या छकुली नावाच्या मुलीला ओळखता का? म्हणजे एखाद्या स्त्रीला ओळखता का की तिचं नाव इथे छकुली असेल म्हणून? आणि साधारण ती जी काही बाई आहे ना ती तुमच्याच वयाची होती बघा आई, असं सुद्धा ती आता इकडे सांगू लागते आणि बोलू लागते. तेव्हा वासंती म्हणत असते, नाही ग गिरिजा, मी कोणालाही ओळखत नाही. आणि तेव्हा लगेच इकडे दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की जो काही नागेश्वर आहे तो इकडे उर्वशीवर फारच भडकलेला असतो. तो म्हणत असतो, काय गरज होती दिदीबाई तुम्हाला तेव्हा तो फोन करायची? तुम्ही फार चुकीचं केलेलं आहे. तुम्ही असं वागायला नको होतं. कारण तुमच्या त्या फोनमुळे ती गिरिजा वाचलेली आहे. तुमच्या गोष्ट लक्षात येते का? तेव्हा लगेच आता आपण पाहतो की इकडे वासंती म्हणत असते, नाही ग गिरिजा, मी कोणालाही ओळखत नाही आहे. आणि त्याचबरोबर गिरिजा म्हणत असते, पण तुम्हाला सांगू का, ती जी काही स्त्री आहे ना ती तुमच्याच वयाची होते. असं म्हटल्यानंतर आता इकडे जी काही वासंती आहे तिला मात्र फारच धक्का बसलेला असतो आणि ती अक्षरशः घाबरलेली असते. आता इकडे वासंती म्हणत असते, नाही ग गिरिजा, मला कोणती छकुली किंवा आणखी काहीच माहिती नाही आहे. तेव्हा इकडे गिरिजा म्हणत असते, पण पण आई, तेव्हा वासंतीच्या मनामध्ये विचार येतो आणि तिला तो क्षण आठवतो जेव्हा छकुली छकुली असा तिला भास होत असतो. तेव्हा ती विचार करते, आता जर मी छकुलीबद्दल हिला काही सांगितलं आणि हिला सांगितलं की इकडे छकुली जी आहे ती देवकीची मुलगी आहे, तर मग माझा नवरा मला सोडणार नाही, तो तर मला जिवंतच मारून टाकेल, असा वासंतीच्या मनामध्ये विचार येतो. आणि त्यानंतर ती इकडे काहीच सांगत नाही. तेव्हा गिरिजा म्हणत असते, आई तुम्हाला एक गोष्ट सांगू का, त्या बाईनं तिथे मला वाचवलं आणि वाचवल्याच्यानंतर मला असं म्हणाली की तू माझ्या छकुलीला शोधून देण्यासाठी माझी मदत करशील का? आणि तेव्हा मी हो म्हणून सांगितलं. मग मला सुद्धा आता इकडे वासंतीला चक्कर आलेली असते. चक्कर आल्यानंतर लगेचच गिरिजा तिला खाली बसवते आणि म्हणत असते, काय झालं आई, पाणी प्या बरं, तुम्ही ठीक तर आहात ना? तेव्हा लगेच आता गिरिजा मनामध्ये विचार करते, मी छकुलीचा नाव काढलं, विचारलं तर ह्यांना चक्कर आली, ह्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलले. म्हणजे आईसुद्धा माझ्यापासून काहीतरी लपून ठेवतायत का? म्हणजे नेमकं हे सगळं काय चाललंय? असा इकडे गिरिजा आता विचार करू लागते. आणि तेव्हा वासंतीने तिला सांगितलं नाही ही गोष्ट मात्र तिच्या लक्षात आलेली असते. त्याचबरोबर इकडे आता वासंती म्हणत असते, हे बघ गिरिजा, तू ह्या सगळ्या गोष्टीमध्ये पडू नकोस बाळा. पण तेव्हा गिरिजा म्हणते, आई कसं नको पडू, कारण मी ह्या घरामध्ये आल्यापासून मला छकुलीचे भास होत आहेत. आणि छकुलीचे मला भास होत असताना आणखी एक महत्त्वाची गोष्ट मला इथे होते, आणि ती म्हणजेच की आज त्या बाई इथे माझ्यासमोर आल्या. त्या बाई माझ्यासमोर आल्यानंतर त्यांनी मला वाचवलं आणि वाचवल्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की इथे आता त्यांनी माझ्याकडे मदतसुद्धा मागितली. मग मला सांगा आई, मी त्यांची मदत कशी करू नको? आणि त्याचबरोबर त्या मला नक्कीच ओळखत असतील असं सुद्धा वाटत आहे, असं सुद्धा ती आता इकडे बोलू लागते. त्याचबरोबर हे सगळं काही होत असताना आता इकडे वासंती म्हणत असते, हे बघ, ह्या सगळ्या गोष्टींचा तू विचार करू नकोस. तेव्हा ती तिथून निघून जाते. आता गिरिजा तर तिथून निघून गेलेली असते, पण गिरिजेच्या मनामध्ये मात्र खूपच मोठं टेन्शन आणि बऱ्याच काही गोष्टी आलेल्या असतात. आता गिरिजा विचार करू लागते, मला असं का वाटतंय की आईसुद्धा माझ्यासोबत खोटं बोलतायत म्हणून? मला असं का वाटतंय की काहीतरी कुठेतरी पाणी मुरतंय म्हणून? नाही नाही नाही, मला असं वाटतंय की ह्या घरामध्ये नक्कीच काहीतरी खूप मोठ्या गोष्टी घडत आहेत. आणि खूप मोठ्या गोष्टी घडत असताना मला असं वाटतंय की ही लोक माझ्यापासून नक्कीच काहीतरी इथे लपवून ठेवण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहेत. पण मला सुद्धा त्या सगळ्या गोष्टी इथे आता शोधून काढाव्याच लागणार आहेत. पण मी कसं शोधू, काय करू, हा विचार गिरिजाच्या मनामध्ये आलेला असतो. तेव्हा इकडे आता उर्वशी म्हणत असते, दादासाहेब, मी तुम्हाला तेच सांगण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहे. हे बघा, माझा त्या सगळ्या गोष्टीशी काही एक संबंध नाही आहे, तेच मी तुम्हाला सांगते आहे. कारण हे बघा, मी तुम्हाला सांगू का, माझ्याकडे माझा फोन नव्हताच आणि मी तो फोन केलासुद्धा नाही. आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला प्रभासवर संशय आला म्हणून मी त्याच्या खोलीमध्ये गेले. त्याच्या खोलीमध्ये गेल्यानंतर इकडे मला त्याच्यावर जो संशय आला तेव्हा मात्र मी त्याच्या तोंडावर पाणी मारलं. आणि त्याच्या तोंडावर पाणी मारल्यानंतर इकडे त्याला विचारलं, ए प्रभास, उठ लवकर, उठ, तू जागाच आहेस, उठ म्हणून. आणि त्याच्या चेहऱ्यावर थंड पाणी मारलं. थंड पाणी मारल्यानंतर तो काहीच हालचाल केली नाही. त्यानंतर इकडे ती म्हणत असते, आता तर हा असा उठणारच नाही आहे.
ह्याच्या ह्याच्या अंगावर उकळतं पाणी टाकलं ना, उकळतं पाणी टाकल्यानंतर हा बरोबर उठेल असं इकडे ती बोललेली असते. आणि तेव्हा लगेच आता तिथे असलेल्या सावीने तिला थांबवलेलं असतं आणि सावीने असं सांगितलेलं असतं की अगं त्या काय मावशी काय करतेस तू, हे बघ ते कोमामध्ये आहेत, प्लीज तू असं करू नकोस आणि त्यांच्यावर असं त्यांना मारू वगैरे अजिबात नकोस, असं सुद्धा इकडे आता ती बोललेली असते. तेव्हा लगेच आता इकडे जे काही नागेश्वर आहे ते म्हणत असतात, हो सावी अगदी बरोबर बोलते, कारण तो इकडे कोमामध्ये आहे. कोमामध्ये असलेला माणूस कसं काय उठू शकतो हे तुला कसं कळत नाही दीदीबाई. तेव्हा लगेच आता उर्वशी म्हणत असते, पण मला एक गोष्ट कळत नाही, माझ्या फोनवरून गिरीजाला फोन करणारी व्यक्ती मग कोण असेल, असं विचारल्यानंतर नागेश्वर म्हणत असतात, ते काही कळत नाही. तेव्हा लगेच आता इकडे उर्वशी म्हणत असते, हो नशीब आहे, नशीब त्या पोरीचं, नशीबवान म्हणूनच तुम्ही या घरामध्ये त्या पोरीला आणलेला आहे ना. मग आता भोगा आपल्या नशिबाची, आपल्यालाच इकडे कशा पद्धतीने ती गंडवते आणि काय करते तर बघितलं ना तुम्ही. हे सगळं काही आता इकडे ती बोलत असते. तेव्हा नागेश्वर फारच चिडलेला असतो. तो म्हणत असतो, नाही काही जरी झालं ना तरी सुद्धा त्या पोरीला आम्ही धडा शिकवणारच, काही जरी झालं ना तरी सुद्धा इकडे त्या पोरीला चांगलेच अद्दल आम्ही घडवणार, असं इकडे तो बोलतो आणि तिथून बाहेर पडतो. इकडे मात्र गिरीजा आता एकटीच त्या बाहेर पॅसेजमध्ये चालत असते आणि तेव्हा ती म्हणत असते, ह्या सगळ्या गोष्टीमुळे आता आईंच्या चेहऱ्यावरचं जे काही भीती आणि ते सगळं मी पाहिलेलं आहे. जेव्हा या घरामध्ये मी आले तेव्हापासून मला छकुलीचे सतत भास होत आहेत. मग ह्या घराचा आणि त्याचबरोबर ह्या प्रत्येक इथल्या माणसाचा काही ना काही संबंध आहे, पण तो संबंध काय आहे हे मला शोधलंच पाहिजे. आत्ता मी ह्या सगळ्या गोष्टी आईंना विचारल्या तर त्यांनी सांगितलं नाही, त्या घाबरल्या, म्हणजे त्यांना माहिती होतं आणि त्यांना मला सांगायचं नव्हतं. ह्या घरामध्ये जे काही आहे ना ते सगळं मी शोधण्याचा प्रयत्न करेल, कारण या घरामध्ये असणारा प्रत्येक जो काही माणूस आहे तो प्रत्येक माणूस इथे माझ्यापासून काही ना काही लपूनच ठेवत आहे. आता हे सगळं जे काही सत्य आहे ते इथे नागेश्वरला सुद्धा माहिती असेल का, कारण ज्या पद्धतीने इकडे आई घाबरल्या आहे त्याच पद्धतीने नागेश्वरला सुद्धा माहिती असू शकतं, असा गिरीजा विचार करते. तेवढ्यातच तिथे आता नागेश्वर आलेला असतो. नागेश्वर तिथे आल्याबरोबर इकडे गिरीजा म्हणत असते, काय हो सासरे बुवा, तुम्हाला आता फारच वाईट वाटत असेल ना, म्हणजे तुम्ही इथे मला जो काही मारण्याचा एवढा डाव रचला होता, तो डाव तो प्लॅन इथे फ्लॉप झाला, त्यामुळे तुम्हाला तर फारच वाईट वाटत असेल ना. अरे रे रे, तुमचा जो प्लॅन आहे तो पूर्ण धुळीस मिळाला, पूर्ण फ्लॉप झाला, त्यामुळेच तुम्हाला इथे वाईट वाटत असेल, असं गिरिजा म्हणू लागते. आणि त्याचं काय आहे ना, जसं तुम्हाला असं वाटत होतं की तुम्ही माझ्या बापाला ज्या पद्धतीने मारलं त्याच पद्धतीने मला एकटीला तुम्ही इथे जंगलामध्ये शोधाल आणि तुम्ही एकटीला मला जंगलामध्ये शोधून पुन्हा मला सुद्धा मारण्याचा प्रयत्न कराल, असंच तुम्हाला वाटलं होतं ना. पण तुमचा जो काही प्लॅन आहे तो पूर्ण प्लॅन इथे फ्लॉप झाला. या सगळ्या गोष्टीचं तुम्हाला फारच वाईट वाटत असेल ना नागेश्वर साहेब, असं म्हटल्यानंतर आता इकडे लगेचच नागेश्वर चिडलेला असतो आणि तो म्हणत असतो, जास्त हवेमध्ये उडू नकोस, कळलं का, तुझं मरण तर नक्कीच आहे, मग ते कधी येईल काय होईल हे आता मी नाही सांगू शकत. तेव्हा गिरिजा म्हणत असते, हो का नागेश्वर साहेब, तुम्हाला असं वाटतंय का की तुमचा खरंच प्लॅन इथे यशस्वी होईल म्हणून, पण एक गोष्ट मात्र तुम्ही नीट लक्षात ठेवा, हे बघा. तेव्हा लगेच आता नागेश्वर म्हणत असतो, उलट तू एक गोष्ट लक्षात ठेव, तुला असं वाटतंय का की एकदा तू साप पकडलास आणि एकदा साप पकडला की पुन्हा पुन्हा तू मला शह देशील आणि इथे मलाच मारण्याचा किंवा माझ्यावरच पूर्ण प्लॅन उलटवण्याचा तू प्रयत्न करशील. तेव्हा गिरिजा म्हणत असते, अजिबात असं नाही, मी ते करणारच आहे, कारण तुमचा जो काही हा खरा चेहरा आहे तो मी सर्वांसमोर आणल्याशिवाय राहणार नाही. त्याचबरोबर नागेश्वर साहेब, मला एक गोष्ट सांगा, तुम्हाला मला काहीतरी विचारायचं आहे. तेव्हा लगेच आता नागेश्वर म्हणत असतो, काय विचारायचं आहे. तेव्हा ती म्हणत असते, छकुलीला तुम्ही ओळखता का हो, म्हणजे छकुली जी आहे ती तुम्हाला माहिती आहे का हो, असं विचारत असते. जिच्या तोंडून हे सगळे काही शब्द ऐकल्यानंतर आता मात्र इकडे जो काही नागेश्वर आहे तो फारच घाबरलेला असतो आणि नागेश्वर घाबरल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावर तो सगळं काही स्पष्टपणे दिसत असतं. कशा पद्धतीने इकडे आता त्याने त्या देवकीला अंगदला संपवलं आणि कशा पद्धतीने इकडे आता जी काही देवकी आणि त्याचबरोबर इकडे जो अंगद आहे त्याच्या मुलीला म्हणजे छकुलीला सुद्धा मारून टाकलं. आणि हे सगळे प्रश्न विचारल्यानंतर आता आपण पाहतो की इकडे जो काही आपला
नागेश्वर आहे तो फारच घाबरलेला असतो आणि नागेश्वर फार घाबरल्यानंतर आता आपण पाहतो की इकडे गिरिजा म्हणत असते मनामध्येच की ह्यांच्या चेहऱ्यावर सुद्धा तोच मला तीच भीती आणि तेच सगळं काही दिसत आहे. म्हणजे यांचा सुद्धा थेट काहीतरी संबंध आहे, पण काय संबंध आहे ते मला इथे शोधलं पाहिजे असा गिरिजा विचार करते. तेव्हा लगेच आता गिरिजा म्हणत असते, तुमचा हा जो काही काळा चेहरा आहे ना तो तर सगळ्यांसमोर मी आणणारच आहे, पण सोबतच तुमच्या एक गोष्ट लक्षात येते का नागेश्वर साहेब, की इकडे ती छकुली कोण आहे आणि त्या छकुलीचा तुमच्याशी थेट काय संबंध आहे, ह्यासुद्धा सगळ्या गोष्टी मी इथे शोधून काढणारच आहे असं इकडे ती बोलत असते. तेव्हा लगेच आता इकडे जो काही नागेश्वर आहे तो म्हणत असतो, नाही त्या गोष्टी शोधण्याच्या आणि नाही ते इथे उद्योग करण्याच्या तुम्ही अजिबात भानगडीत पडू नका, तुम्हाला हे सगळं खूपच जास्त महागात पडेल. तेव्हा गिरिजा म्हणत असते, पडू देत, जे काही महागात पडायचं आहे ना ते पडू देत, त्याने मला काही एक फरक पडत नाही असं गिरिजा म्हणत असते. आता तिने स्पष्टपणेच इकडे जो काही टॉन्ट मारलेला असतो किंवा ज्या पद्धतीने इकडे आता नागेश्वरची नांगी ठेचलेली असते त्यामुळे नागेश्वर फारच घाबरलेला असतो. तर आता आपण इकडे दुसऱ्या बाजूला पाहतो की तिथून बाहेर पडलेली असते देवकी. कारण देवकीला असं वाटत असतं की मी इथे का आलेली आहे, नागेश्वरला जर समजलं मी जिवंत आहे तर मग तो मला सोडणार नाही अशी भीती तिच्या मनामध्ये असते. तर आता आपण दुसऱ्या बाजूला पाहतो की इथे वासंतीने देवकी, अंगद आणि छकुलीचा फोटो हातामध्ये घेतलेला असतो. हातामध्ये फोटो घेतल्यानंतर आता आपण पाहतो की ती म्हणत असते, देवकी देवकी आज छकुली म्हणजे गिरिजाला एक बाई भेटली आणि ती छकुलीबद्दल विचारत होते. खरं सांग देवकी, तूच होतीस का ग ती? तू दिलेली तुझी मुलगी मी प्रभासकडे ठेवली होती आणि प्रभासला दिली होती. तुझी मुलगी जिवंत आहे हे फक्त आणि फक्त प्रभासलाच माहिती आहे. त्यांनी तुझ्या मुलीला सुखरूप वाचवलं आहे. पण तू जर पुन्हा आली असशील आणि पुन्हा येऊन जर तू विचारशील मला की माझी मुलगी कुठे आहे, तर मग मी काय उत्तर देणार आहे. पण तू जिवंत आहेस ही गोष्ट नागेश्वरला समजली तर तो मात्र तुला सोडणार नाही आहे. देवकी, तू जिवंत आहेस ह्यातच मला आनंद आहे, पण गिरिजाने विचारलेल्या प्रश्नांची मी तिला काय उत्तरं देऊ. त्याचबरोबर तुझी छकुली कुठे असेल, कशी असेल हे सुद्धा मला माहिती नाही गं. पण एवढं मात्र नक्की आहे की ती जिवंत आहे म्हणून. हे सगळं वासंती बोलत असते आणि त्या फोटोकडे पाहून रडत असते. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की इकडे आता देवकी रस्त्याने चालत असते. तेवढ्यातच नागेश्वर तिच्या बाजूला फोनवर बोलत असतो. नागेश्वर तिच्या बाजूला फोनवर बोलत असताना आता आपण पाहतो की इकडे जो नागेश्वर आहे त्याला देवकीचा भास होतो. तर देवकीच्या कानावर नागेश्वरचे ते सगळे काही शब्द इथे पडलेले असतात. आता ते सगळे नागेश्वरचे शब्द देवकीच्या कानावर पडल्यानंतर देवकीला पूर्ण खात्री पटते की हा दुसरा तिसरा माणूस कोणी नाही तर तो नागेश्वरच आहे म्हणून. त्यामुळे ती तिथून घाबरूनच पळून जाण्याचा प्रयत्न करते. तर आता प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये एवढंच. हा नागेश्वर, सुभानराव हे रस्त्याने चाललेले असतात. दोघेही जण रस्त्याने चाललेले असताना आता आपण पाहतो की इकडे लगेचच ज्या काही नागेश्वरच्या समोर देवकी आलेली असते आणि नागेश्वरने स्पष्टपणे देवकीचा चेहरा पाहिलेला असतो, कारण त्याच्या गाडीसमोर ती आलेली असते. आता लगेचच नागेश्वर गाडी थांबवायला सांगत असतो आणि म्हणत असतो, थांबा सुभानराव थांबा, कारण आत्ता मी इथे कोणाला तरी पाहिलं आहे. तेव्हा लगेच आता इकडे जे काही सुभानराव आहे ते म्हणत असतात, नाही इथे कोणीच नाही आहे. नाही, तुम्ही थांबा म्हणतोय ना, आम्ही इथे पाहिलेलं आहे कोणाला तरी, असं इकडे ते बोलतात आणि तेव्हा लगेच गाडी थांबवण्यात येते. पण देवकी मात्र तोपर्यंत तिथून पळ काढलेला असतो आणि जंगलामध्ये जाते. आता नागेश्वर त्याच्या माणसांना देवकीला शोधण्यासाठी जंगलामध्ये पाठवतो. इकडे आता उर्वशी, त्याचबरोबर सावी आणि गिरिजा इथे समोरासमोर असतात. इकडे लगेचच आता उर्वशी म्हणत असते, तसंही तू ह्या घरामध्ये थोड्या दिवसाची पाहुणी आहेस, तू ह्या घरामध्ये जास्त दिवस नाही राहू शकत. आणि तेव्हा लगेच आता इकडे गिरिजा म्हणत असते, तुम्ही ह्या ज्या काही मला धमक्या देत आहेत, त्याचबरोबर माझ्यासोबत हे सगळं काही अशा पद्धतीने बोलतायत, हे सगळं जर तुमच्या भाच्याला म्हणजेच रुद्रला समजलं आणि रुद्रने हे सगळं काही ऐकलं तर काय होईल. आणि आत्याबाई, मी तुम्हाला एक गोष्ट सांगते, जोपर्यंत तुमचा हा जो काही चेहरा आहे तो
जोपर्यंत मी तो चेहरा रुद्रसमोर आणत नाही तोपर्यंत मी ह्या घरातून कुठेही जाणार नाही, असं गिरिजाने स्पष्टपणे उर्वशीला सांगितलेलं असतं. आता ही उर्वशीसोबत बोलत असताना पाठीमागून रुद्र आलेला असतो आणि तो म्हणत असतो, कोणाचा चेहरा माझ्यासमोर आणायचा आहे. तेवढ्यातच इकडे दुसऱ्या बाजूला आपण पाहतो, देवकी आता जंगलामध्ये पळत असते. तिच्या पाठी गुंड लागलेले असतात. देवकी पुढं पळत असते तर इकडे आता जे काही गुंड आहेत ते तिच्या पाठीमागे पळतात. तेवढ्यातच देवकीला ठसका लागतो आणि तेव्हा लगेच आता तिथून ती चकवा देऊन पळून जाते. तर आता दुसऱ्या दिवशी मकर संक्रांतीचा दिवस असतो आणि गिरिजा, रुद्र हे मंदिरामध्ये इथे हळदी कुंकू आणि त्याचबरोबर तिळगुळ घेऊन आलेले असतात. गिरिजा इथे तिच्या आईचं नाव काढलेलं असतं. त्या आईच्या नावाला तिळगुळ देते आणि म्हणत असते, आई हे तिळगुळ आहेत ग, गोड मानून घे. असं म्हटल्यानंतर देवकी तिथे झाडाच्या बाजूला उभी असते आणि तेव्हा हे सगळं ती गिरिजा करत असताना पाहत असते. तर प्रेक्षकांनो, तुम्हाला काय वाटतं? ह्या मायलेकीची लहानपणीच ताटातूट झालेली आहे, तर पुन्हा त्या एकत्र येतील का? आणि गिरिजाच ही छकुली आहे हे प्रभास कसं सांगेल सर्वांना? पाहूयात येणाऱ्या पुढील काही भागामध्ये. तोपर्यंत पाहत रहा नशीबवान.